महाराजा सयाजीराव गायकवाड पुरोगामी संस्थानिक आणि समाजसुधारक. नमस्कार विद्यार्थ्यांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, ग्रामविकास, शेती, स्त्री सक्षमीकरण आणि लोककल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. आपले संस्थान भारतातील समृद्ध ग्रामीण प्रशासन व्यवस्थापन, सुशिक्षित तरुण व प्रौढ बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परिचय. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी झाला. ते वडोदरा संस्थानाचे अत्यंत यशस्वी आणि लोकाभिमुख शासक होते. सन 1875 मध्ये त्यांनी बडोदा संस्थानाची गादी स्वीकारली आणि तब्बल 64 वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, ग्रामविकास, शेती, स्त्री सक्षमीकरण आणि लोककल्याण या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या पुरोगामी धोरणांमुळे बडोदा संस्थान भारतातील सर्वात प्रगत संस्थानांपैकी एक बनले. एक पुरोगामी प्रशासन भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक दूरदर्शी, प्रगतिशील आणि लोककल्याणकारी संस्थानिक. महाराजांनी बडोदा संस्थानात आधुनिक आणि लोकहिताचे प्रशासन उभे केले. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बडोदा संस्थान हे भारतातील सर्वात प्रगत संस्थानांपैकी एक मानले जाऊ लागले. 2. शिक्षणाचा प्रसार. महाराजांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे सर्वात मोठे साधन आहे. त्यामुळे त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पुढीलप्रमाणे. 1. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. 2. गावोगावी शाळा सुरू केल्या. 3. मुला-मुलींना समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. 4. शाळांमध्ये शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. 5. राज्यभर अनेक वाचनालये स्थापन केली. 6. शेतीपूरक आणि कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले, जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे. 3. दलित आणि आदिवासींसाठी कार्य. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले. पुढीलप्रमाणे. 1. अस्पृश्य आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने शिक्षण दिले. 2. त्यांच्यासाठी मोफत वसतिगृहे सुरू केली. सर्व समाज घटकांना समान शिक्षणाची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. समाजातील जातीभेद कमी करून सामाजिक समानतेचा विचार रुजवला. 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली मदत. महाराजा सयाजीराव गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी असल्याचे ओळखून महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. या आर्थिक मदतीमुळे डॉक्टर आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात तसेच इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स LSE आणि ग्रेज इन येथे उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर काही काळ बडोदा संस्थानात नोकरीला रुजू झाले, परंतु तेथे त्यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. या अनुभवामुळे त्यांनी अस्पृश्यता, सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करण्याचा निर्धार केला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवून दिलेल्या मदतीमुळे भारताला एक महान समाजसुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि मानवाधिकारांचे पुरस्कर्ते लाभले. 5. स्त्री शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरण. महाराजांनी महिलांच्या प्रगतीलाही विशेष महत्त्व दिले. पुढीलप्रमाणे. 1. मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. 2. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. 3. महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केल्या. 4. महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनावर भर दिला. 6. सामाजिक सुधारणा. पुढीलप्रमाणे. महाराजांनी समाजातील अनेक वाईट प्रथांविरुद्ध ठाम भूमिका घेतली. 1. बालविवाहाला विरोध केला. 2. विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. 3. विधवा स्त्रिया आणि मुलींना माहेरच्या संपत्तीमध्ये वाटा मिळावा यासाठी कायदा केला. 4. स्त्री पुरुष समानतेचा विचार समाजात रुजवला. 7. ग्रामविकास आणि स्थानिक स्वराज्य. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. पुढीलप्रमाणे. 1. गाव तेथे ग्रामपंचायत ही संकल्पना राबवली. 2. ग्रामपंचायत सदस्य शिक्षित असावेत यावर भर दिला. 3. गावांच्या विकासात लोकसहभाग वाढवला. 4. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम केल्या. 8. शेती आणि आर्थिक विकास. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या.
पुढील प्रमाणे एक शेतीपूरक कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले. 2. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केला. 4. सिंचन, सुधारित बियाणे आणि कृषी शिक्षणाला प्रोत्साहन दिले. 9. सांस्कृतिक आणि शैक्षणिक योगदान. महाराजांनी अनेक वाचनालये, शैक्षणिक संस्था, संग्रहालये आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले. कला, साहित्य, संगीत आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. HSC बोर्डाच्या परीक्षेत विचारल्या गेलेले प्रश्न. प्रश्न 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1. गाव, तेथे ग्रामपंचायत योजना राबवणारे. उत्तर: महाराजा सयाजीराव गायकवाड. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे पुरोगामी धोरण स्पष्ट करा. निष्कर्ष. विद्यार्थ्यांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड हे केवळ एक यशस्वी संस्थानिक नव्हते, तर ते दूरदर्शी समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि लोककल्याणकारी शासक होते. त्यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण, दलित, आदिवासींचे उत्थान, स्त्री शिक्षण, ग्रामपंचायत व्यवस्था, शेती विकास आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे भारताला महान समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार लाभले. म्हणूनच महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव भारतीय सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या इतिहासात अत्यंत आदराने घेतले जाते. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन महत्त्वपूर्ण माहितीसह.